जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। आज आमचे मित्र विलास जोंधळे भाजपा सचिव यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाला आमचे पत्रकार संघटनाच्या वतीने व चॅनल व यूट्यूब प्रसिद्धी माध्यमकडनं आमचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार बदर साहेब आज आमच्या मित्राला शुभेच्छा देतात। आज एवढा आनंदाचा दिवस आणि योगायोग अण्णाभाऊ साठे यांची जयंती व आमचे मित्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे व रमथडीचा ठाण्या वाघ विलास जोंधळे यांचा वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, पोल प्रिंट मीडिया व सर्व यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। विलास जोंधळेच्या हातानं आत्तापर्यंत गोरगरिबांची भरपूर सेवा केली। एवढंच नाही तर काय या जिल्हा परिषदमध्ये असलेल्या अभियंते असो, पोलीसवाला असो, कोणीही असो, कोणालाही न जुमानता हा त्यांना भांड पोऱ्या सगळ्या गोरगरिबांसाठी अहोरात्र कष्ट करतो। त्याच्या कष्टाची जाणीव झाली पाहिजे। मला वाटतं की आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देतो। शुभेच्छा ह्याच्या देतो कारण लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे शुभेच्छा। पण त्यांचा वाढदिवस आहे, तो वाढदिवस म्हणजे वय कमी होत आहे, पण माझ्या मित्राचं वय हे वयानं जरी कमी होत असले तर अनुभवानं जास्त होत आहे आणि मोठे बनत आहे। भारतीय जनता मोर्चाचे ते रमथडीचा ठाण्या वाघ आहे, त्यांना आमच्या हार्दिक सर, आज आपले विलास जोंधळे सचिव यांचा आज वाढदिवस आहे। इतके महाथोर शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे, याच्यावर आपण काय म्हणणार? सर्वप्रथम मी प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नुकतेच आज त्यांची जयंती आहे ऐक्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो। आणि आज इतिहासात जे पहाडी आवाजाचे व्याख्यात म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये योगदान त्यांचं गाते असे आमचे मित्र आदरणीय विलासराव जोंधळे हे त्यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्ताने वाढदिवसाच्या आणि आमचे जोंधळे साहेब यांचं काम चळवळीमध्ये नेत्यांना ज्या काही पद्धतीने अशा चळवळीमध्ये गोरगरिबापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याचं काम ज्या परभणीमध्ये ते करत असतील तर आमचे विलासभाऊ जोंधळे हे अर्थात या परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एका गावामध्ये येऊन त्या असे गोरगरिबांना मदत करण्यात त्यांच्या कामामध्ये त्यांना कामात काही अडचणी असतील त्यांच्या कामामध्ये जिल्हा असो या भागामध्ये त्यांची कामं करण्याचं येऊन त्यांना मदत करणारी एक आमच्या ठाण्या वाघ म्हणजे त्यांच्या ओळख जर घ्यायचं म्हणलं तर जंतूचा वाघ म्हणून आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। अशा आमच्या या वाघांना आज दयावान सरकार महाराष्ट्राचे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभून हीच आमची प्रार्थना। जय नमो बुद्धाय। विलास भाऊ, आमच्या चॅनल महाराष्ट्र पंच न्यूजला आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या वाढदिवस व अण्णाभाऊ साठे जयंती शाहीर यांच्या जयंतीनिमित्त आज आपला योगायोग वाढदिवस, त्यावर आपलं काय म्हणणं आहे? खरं तर आज या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती संपूर्ण भारतभर मोठ्या साजरी होत आहे, तो म्हणजे 1 ऑगस्ट। आणि माझं भाग्य मी समजतो की 1 ऑगस्टच्या दिवशी माझासुद्धा जन्म झाला आणि बघत आज मला
36 वर्ष पूर्ण होत आहे आणि तुमच्या सध्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या आशीर्वादाने आणि मित्रांच्या सहकार्याने मला जिथं अडचण येत आहे तिथं मला तुमचं सहकार्य लाभतं आणि तुमच्या सहकार्यामुळे मी आज परभणी जिल्ह्यामध्ये एका ग्रामीण भागामधून इथे येऊन एका शासकीय काम कुठल्याही माणसाला जर कुठं अडचण असेल तर त्यांना मी न्याय देण्याचं काम माझ्या ह्याचा नेतृत्वाने करत आहे. आणि दुसरा विषय, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव म्हणून मी कार्यरत आहे. दुसरा विषय, महाराष्ट्रामध्ये मी फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर या सर्व महापुरुषांच्या विचारावर व्याख्यान करण्याचा मी महाराष्ट्रभर विडा उचललेला आहे. आणि खरं तर या महापुरुषांच्या विचारामुळेच मी आज या जिल्ह्यापासून पोहोचण्याचं काम केलेलं आहे. कारण ज्यांनी महापुरुष वाचले, ज्यांनी पुस्तक वाचले, त्यांचं नतमस्तक कुणापुढं होत नाही. म्हणून आज मी इथवर आलेला आहे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, पोलीसवाल्या माणसाचा असेल, माझ्या मित्रांचा असेल, सहकाऱ्यांचा असेल, सर्वच समाजातील चळवळीतील लोकांचा असेल, कार्यकर्त्यांचा मला नेहमीच सहकार्य असतं. आणि माझ्याकडून काही चुका होत असतील किंवा झाल्या असतील तर मला या वाढदिवसाच्या सगळ्यांनी क्षमा करावी आणि मला भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, दयावान सरकार असेल, सर्वांचे, माझ्या मित्रांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल. महाराष्ट्र जनतेचा आवाज, महाराष्ट्र पंचा माध्यमातून.